बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना झाली होती, पण तरी सगळे आले होते, आम्ही सगळे बसलो होतो. ही जेव्हा गोष्ट तुम्ही उद्या स्मरण कराल तेव्हा तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त. आजच्या या बुधवारी ही झालेली गोष्ट तुम्ही पुढच्या बुधवारी आठवली की बाई मागच्या बुधवारी तुमचे जे आले होते, बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना होती, हा सगळा सोहळा तुम्ही स्मरण केला, तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. या महिन्याच्या 15 तारखेला ही तुम्ही केलेली गोष्ट पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला तुम्ही आठवली की बाई मागच्या महिन्यात 15 तारखेला बुद्ध मूर्ती झाली, आज 1 महिना झाला आपल्या बुद्ध मूर्तीला स्थापन करून, आणि मग तो संघ, ते भंतेजी, ते सगळी रॅली, आणि मग ती सगळी वंदना, आणि हे सगळं प्रवचन, हे सगळा मंडप, आणि सगळं आपले सगळे उपासक, हे सगळं तुम्ही पुढच्या महिन्यात 15 तारखेला स्मरण केलं, तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. या वर्षीच्या या 15 तारखेला तुम्ही हे केलेलं कुशल कर्म जेव्हा पुढच्या वर्षीचा वर्धापन 15 तारखेला येईल, पुढच्या वर्षी 15 तारखेला, तर आज 1 वर्ष पूर्ण झालं. काय मागच्या वर्षी आमचा सोहळा होता, काय भिक्खू संघाची रॅली होती, काय भगवंताची रॅली होती, काय हे सगळं होतं. अगदी रात्रीपासून आम्ही या तयारीमध्ये होतो, अगदी 8 दिवसापासून त्या तयारीमध्ये होतो आम्ही. पुढच्या वर्षी जरी तुम्ही स्मरण केलं तरी तुम्हाला काय प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. आणि असं समजा की 5-25 वर्षानंतर तुम्ही ही गोष्ट आठवली. आता ज्या तरुण आहेत ते म्हातारे होतील, जे म्हातारे आहेत ते एकदम जर्जर होतील, आणि मुंडका हलवत हलवत ते आठवतील आजपासून 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी आम्ही या नगरामध्ये हे बुद्धाचं रूप स्थापन केलं, ते भंतेजी आले होते, हे सगळं केलं होतं, अशी रॅली काढली होती, इथून मूर्ती आम्ही आणली, असं आम्ही काम केलं, आणि डोकं 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 मान हालायला लागली अशी, आणि मान हलवत हलवत नातवाला सांगा रे बरोबर आम्हीच केलं रे सगळं ते, असं डुकू डुकू मान हलवत जरी तुम्ही स्मरण करत असाल तर त्या क्षणी सुद्धा तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. आणि आता असं समजा की 2 मिनिटात तुम्ही मरणार आहात. आता नाही बरं का, आता मग हे काय आपत्ती केली, आता नाही, जेव्हा केव्हा भविष्यामध्ये, जेव्हा तेव्हा मरणाऱ्या माणसाला कळते की आता मरणार आहे, तुम्ही आता 2 मिनिटात भविष्यामध्ये मरणार आहात. आणि मरता मरता हा भगवान बुद्धाच्या रूपाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा तुम्ही आठवला की ते 2024 चा सण, तो मे महिना, ती 15 तारीख, आणि मग ती बुद्धाची मूर्ती, आणि मग तो भिक्खू संघ, आणि मग ते आमची रॅली, हे कुट्टलाने फुलं, रस्त्याने फुलंच फुलं, हे आमच्या नगरामध्ये सगळ्या रांगोळ्या रांगोळ्या, ही सगळी स्वच्छता, हे सगळ्या आमच्या महिला मुलांनी एकसारख्या साड्या घातलेल्या, आणि हे सगळे उपासक, आणि हे सगळं बुद्धाची मूर्ती, हा सगळा संघ, आणि सुंदर साऊंड लावून हे अशा प्रकारे नगरातून आम्ही हे बायपासून अशी रॅली आणली. हे सगळं मरता मरता मरू लागले हो आता 2 मिनिटांमध्ये. आणि मरता मरता हा सोहळा तुम्ही स्मरण केला तर प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? म्हणजे बघा माझ्या माऊल्यांनो, माझ्या बांधवांनो, माझ्या माता पित्यांनो, आज या घडीला तुम्ही केलेलं हे कुशल कर्म, आपल्या नैनांनी हे स्मरण केलेलं, जिंकून घेतलेलं हे कुशल कर्म तुम्हाला तुमच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदच देते, सुखच देते, शांती आणि समाधानच देते. पण आज तुमच्याकडे असलेला पैसा मरेपर्यंत तुम्हाला सुख देईल सांगता येत नाही. आज तुमच्या गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र किंवा हे जे काही सोनं आहे हे मरेपर्यंत तुम्हाला सुख देईल सांगता येत नाही. एखाद्या बाईचं